नारायणगाव शहरातील कोल्हेमाळा चौकात असलेल्या ओंकार समृद्धी सोसायटीत 3 बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले असून 4 ते 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 80,000 रोख रक्कम चोरी झाल्याची माहिती फ्लॅटधारकांनी झंझावात न्यूजला दिली। सोसायटीत पहिल्या मजल्यावरील सीमा शरद शिंदे फ्लॅट क्रमांक 105, दुसऱ्या मजल्यावरील मीना वसंत खांडगे फ्लॅट क्रमांक 206 व चौथ्या मजल्यावरील रजाक काजी फ्लॅट क्रमांक 409 हे 3 बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून 4 ते 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 80,000 रोख रक्कम लंपास केली। फ्लॅट क्रमांक 105 मधील शिंदे नातेवाईकांकडे तर फ्लॅट क्रमांक 409 मधील रजाक काजी शेजारील त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये मुक्कामास गेले होते। 206 क्रमांकाच्या फ्लॅटमधील रहिवासी खांडगे या दत्त जयंतीनिमित्त गावी गेल्या होत्या। अज्ञात चोरट्यांनी सोसायटीतील 3 बंद फ्लॅटचे लोखंडी सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून दरवाजाचे उचकटून आत प्रवेश केला। काजी यांचे 1 तोळे तर शिंदे यांचे 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 80,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। शिंदे यांनी शेतात बोर घेण्यासाठी रोख रक्कम घरात ठेवली होती, तर सोसायटीचे चेअरमन राजपूत यांनी नारायणगाव पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती दिली। नारायणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून प्राथमिक माहिती दिली आहे। मी सीमा शरद शिंदे, माझ्या फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे। पहिल्या माळे 105 नंबरमध्ये त्या कपाटामधून मी मामीच्या इथे दत्त मंदिर आहे तिथं दत्ताची पूजा करायला आज गेले होते, रात्री गेले होते। किती वाजता अंदाजे? मी रात्री 9 वाजता गेले होते, आता सकाळी आले। तुम्हाला सांगितलं कोणी? सुमी शेखने। इथं माहित झालं काय त्यांना? 12 वर्षानंतर पहिल्यांदा ही घटना घडलेली आहे। आत्तापर्यंत म्हणजे घटना घडायचं काही कारण नाही, कारण की आमच्या सोसायटीमध्ये इतकी चांगली सिक्युरिटी आहे। प्रत्येक फ्लोअरवरती कॅमेरे लावलेले आहेत, म्हणजे 4 फ्लोअरला 4 कॅमेरे आहेत। सिक्युरिटी एकदम चांगली आहे। पार्किंगमध्ये 4 कॅमेरे आहेत, म्हणजे आत्ता आणि सगळ्यांच्या घरांमध्ये डबल सिक्युरिटी आहे डोरची। आणि जे आतले जे दरवाजे आहेत त्याला 6 लॉक असतात, म्हणजे ते फोडणं पण एवढं सोपं नसतं। म्हणजे सोसायटीला फक्त एक मॅन्युअली वॉचमॅन नसला तर काय फरक नाही पडणार, कारण सिक्युरिटी एवढी आमची टाईट आहेत ओंकार समृद्धीची। आणि एवढी सोसायटी म्हणजे नारायणगावमध्ये एवढं कुठली सोसायटी नसेल एवढ्या सिक्युरिटीमध्ये, तरीसुद्धा अशा घटना घडल्यात। म्हणजे ही घटना घडताना माझी जी भावच आहे ती शेजारी राहते, म्हणजे दिवसभर कोण नाही आहे। एक लेडीज आणि तिची मुलगी आहे, रात्री ती झोपण्यापुरते फक्त या फ्लॅटमध्ये जाते आणि दिवसभर त्यांचं घरकाम चालतं, झोपण्यापुरतंच फक्त त्यांचं तसं हे आहे वागणूक आहे। आणि रात्रीमध्ये मग ते रात्री 3-3:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। रात्री जरी घटना घडली तरी हे बंद फ्लॅट फोडले, फक्त बंद फ्लॅटच फोडलेले आहेत। फ्लॅट फोडले याचा अर्थ कोणी वॉच वगैरे ठेवून किंवा कोणी नाही, वॉच वगैरे काही नाही। वॉच जर असला असतं एकच घर फुटलं असतं सर। या बंद फ्लॅट फोडले म्हणजे वॉच फोडले। हा वॉच म्हणजे आता येणारा चोर 3 फ्लॅट फोडतोय, खालचा फर्स्ट फ्लोअरला फोडला आहे, सेकंड आहे आणि चौथा पण फ्लोअर फोडलेला आहे। बाहेरचं कोणी फेरीवाले वगैरे येतो? नाही, फेरीवाल्यांना अलाउड नाही येतं सोसायटीमध्ये। आम्ही बोर्ड वगैरे सगळे लावलेले आहेत। फेरीवाल्यांना गेटच्या बाहेरमध्ये जे काय आहे ते त्यांचे सेलचं काम करतात।